तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे. जसं की आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये खूप असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी क 628 कोटींचे महापॅकेज हे जाहीर केलेलं आहे. जेणेकरून जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना आर्थिक दिलासा देण्याचं काम या ठिकाणी हे राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या. तर कशा प्रकारे मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना आणि काय निकष असणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे. शेतकऱ्यांना दिलासा 2 ऐवजी 3 हेक्टरसाठी मदतीची घोषणा. दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार. राज्य सरकारचा निर्णय असा आहे की बाधित पिकांसाठी तब्बल 18,000 कोटींची तरतूद. 65 मिमी पावसाची अट रद्द. निकषापेक्षा जास्त मदत या ठिकाणी राज्य सरकार जे आहे ते आपल्याला करणार आहे. लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि पूरग्रस्तांसाठी 31,628 कोटींचे महापॅकेज या ठिकाणी सरकारने जाहीर केलेलं आहे. आणि कशाप्रकारे तिचे निकष असणार आहेत आणि कुणाला कशा प्रकारची मदत मिळणार आहे ते आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या. तर अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांना 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचे महापॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले. शेतीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे. NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर करताना संकटग्रस्तांसाठी आजवरचे हे सर्वात मोठे पॅकेज असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केलेले आहे. लक्षात घ्या. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दत्ता भरणे, मकरंद पाटील, अतुल सावे, प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. लक्षात घ्या. आणि आता आपण पाहणार आहोत की कशी मिळणार आहे मदत आणि कशाप्रकारे तुम्हाला मदत मिळणार आहे, काय निकष असणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयात की मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये प्रत्येकी मिळणार आहेत. लक्षात घ्या. आणि जखमी व्यक्ती जे असतील त्यांना 74,000 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे. लक्षात घ्या. घरगुती भांडे किंवा वस्तूंचे नुकसान जे झालेले आहे, घरगुती भांडे काहींचे वाहून गेलेले आहे पुरामध्ये, तर त्यांना 5,000 रुपये प्रति कुटुंब दिले जाणार आहेत. त्यानंतर दुकानदार असेल किंवा टपरीधारक असेल त्याला 50,000 रुपये मदतीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. पडझड झालेल्या घरांना 1,20,000 रुपयांची तरतूद केलेली आहे. बऱ्याच लोकांचे घरं हे पडलेले आहेत, तर त्यांच्यासाठी 1,20,000 रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. लक्षात घ्या. डोंगरी भागात पडझड झालेल्या घरांना 1 लाख रुपये आणि 30,000 रुपयांची मदत या ठिकाणी तरतूद जी आहे ती जाहीर केलेली आहे. अंशतः पडझड घरे म्हणजे काही प्रमाणामध्ये घरांची पडझड झालेली असेल तर 6,500 रुपये या ठिकाणी मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे. झोपड्या असतील तर झोपड्यांना 8,000 रुपये केलेले आहे. जनावरांचे गोठे असतील त्याला 3,000 रुपये. दुधाळ जनावरे असतील तर 37,500 रुपये. ओढकाम करणारी जनावरे असतील जसे की बैल वगैरे तर त्यांना 32,000 रुपये. आणि कुक्कुटपालन असेल तर प्रत्येकी 100 रुपये असं म्हणजे नग या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख मदत आणि 3 लाख रुपयापर्यंत मनरेगामार्फत मदत केली जाणार आहे. लक्षात घ्या. बाधित विहिरींसाठी 30,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या विहिरी ह्या पुराच्या पाण्यामुळे गाळ येऊन बसलेल्या असतील, विहिरी बुजल्या असतील तर त्यांना ती गाळ काढण्यासाठी किंवा ती दुरुस्त करण्यासाठी बाधित विहिरींना 30,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही मदत तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला समजलंच असेल. आणि पूर्णपणे ही जी मदत आहे शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक दिलासा देणारी मदत आहे. आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी सरकारने नक्कीच आर्थिक दिलासा देण्याचं काम शेतकरी बांधवांना केलेलं आहे. लक्षात घ्या. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. नवीन माहिती शेतकरी संदर्भात आणि शासकीय निर्णय आणि शैक्षणिक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.